कालचं ब्लॉग काय असं व्यवस्थित बंद करता आलं नाही, कारण काय नव्हतंच काय बंद करण्यासारखं, म्हणजे समाप्त करण्यासारखं. आज आहे सेकंड डे. आता वाजले ऑलमोस्ट 4:45. ऊन खूप आहे म्हणून सध्या गेलं नाही बाहेर. आता सकाळपासून काम केलं, ब्रेकफास्ट इकडे अनलिमिटेड आहे ते भेटलं, आणि हे आता रूम चेंज करून घेतलं मी. दिस इज 6 बेड होतं. आधी ॲक्च्युली दिलेलं मला 8 बेडचं, पण टेक्निकली मी बुकिंग केलेलं 6 बेडचं. काल जरा थकलेलो होतो म्हणून ते डोक्यातून निघून गेलं की कुठल्या ह्याच्यामध्ये करायचं होतं. तरी काल तिथे एक रात्र काढलं मी त्या रूममध्ये, आणि मग त्याला ॲक्च्युली रात्री सांगितलं की भाई असं मला वाटतं की हे माझं चुकीचं, मला तुम्ही रूम अलॉट केलं करू. तो नंतर मग त्याने चेक केलं, त्यांच्या सिस्टममध्ये 8 बेड दाखवत आहे, पण मी पैसे तर ह्याच्यातलं भरलं, म्हणजे booking.com थ्रू भरलेलं मी. त्याच्यामुळे कसं झालं की त्याच्यात 6 दाखवत होते. तर मग तो काय बोलला की आपण उद्या बघूया करून. पण त्याने जो होता, म्हणजे तो हॉस्टेलरचा जो होता रिसेप्शनमध्ये, तो क्या बोला कि सर आप वहाँ ये जो 6 बेड वाला जो रूम है ना, उसके सामने जाके चेयर पे बैठ सकते हो करके. ते मला माझं डोकं फिरलं माझं. मी बोलले की अरे मी पे केलं आहे ह्याच्यासाठी, त्या 6 बेडच्या रूमसाठी, ज्या सी फेसिंग होतं, तर मी तिथे का राहू आणि त्यासाठी मी तिथे येऊन बसू का? म्हणजे काय, म्हणजे मग तुम्ही एक काम करा, तुम्ही मग रिफंड द्या मग मला. तुम्ही मी 6 त्या आधीच्या बेडवरती राहतो मी, तुम्ही मला रिफंड द्या, नाहीतर रूम चेंज करून द्या करून. तर काल अवेलेबल नव्हतं म्हणून त्याने बोलले की सर रात्री काढा आणि मग उद्या मी बघतो काहीतरी. मग सकाळ झालं, नाश्ता आंघोळ केलं, नाश्ता झालं, काम केलं. त्याच्यामुळे थोडंसं ब्रेक भेटलं, तेव्हा विचारलो जाऊन, तो दुसरा आलेला तो त्या जागी. तर त्याने विदिन 5 मिनिट्स चेंज करून दिलं. त्याने बघितला आणि हा दिला. काय कटकट काय केलं नाही ना, क्रॉस क्वेश्चनिंग केलं, काय केलं. तर विच इज फाईन, कारण कसं आहे का मग एक तर हॉस्टेलरचं कुरूकमध्ये चांगलं एक्सपिरियन्स नव्हतं, आणि मग परत हे एक दुसरं काय ते. तर मग मेलबाजी होणार. मग आता इथे आलो आहे जरा रिलॅक्स होण्यासाठी आलो आहे, तर उगाच अननेसेसरीली ते प्रॉब्लेम व्हायचं, म्हणजे ते वैताग घ्यायचं मग ते. त्यापेक्षा म्हणजे ते झालं तर बरंच झालं आता. सो आता आलं 6 बेडमध्ये. तर आज उद्या परवा सुट्टी. तर आजचा असा प्लॅन आहे की एक रेस्टॉरंट बघितलं आहे मी, जिथे थाई भेटू शकते आणि दुसरं सी फूड भेटू शकते. मी लंच केलं नाही, लंच स्किप केलं मी. त्या जागी होममेड हे एक काय म्हणतात त्याला, प्रोटीन बार मम्मीने बनवून दिलेलं, तेच 2-3 खाल्ले. ते पोट भरलं ते, म्हणजे ओके, म्हणजे कसं की जरा भूक राहू दे करून. तर मग तसं थोडंसं ऊन कमी झालं तर थोडंसं बीचवरती जाईन, थोडंसं फिरेन, मग पाहिजे तर अरंबोलला जाईन, तिथे थोडंसं अर्ली डिनर करेन, म्हणजे 6-7च्या दरम्यान, मग सोने का. तर असंच आपलं आता लाईफ होणार आहे, म्हणजे या आज आणि उद्या असंच करणार आहे मी. तर बघूया, आता थोडंसं आराम करतो जरा ऊन कमी होईपर्यंत, नंतर मग डायरेक्ट बाईकवरतीच भेटूया. मस्तपैकी सनसेट झाले आहे, ते होरायझन दिसतंय. इथे अजूनही आहेत लोक थोडेफार. वाईड अँगल मध्ये जरा लाईट कमी याच्यामध्ये येते, म्हणून 1x मध्येच काढतोय. तर हे असं आहे, इकडचे शॅक्स आणि हे सगळं असं असतं, आणि जाम एक्सपेन्सिव्ह असतात ते, म्हणजे खाण्यापिण्यामध्ये छान एक्सपेन्सिव्ह. दारू येतो सोडूनच टाका. तर आता दिस इज अरंबोल बीच, व्हेरी मच सिमिलर टू मॅन्ड्रम बीच. इट इज ऑन, म्हणजे ह्याच्यामध्येच शॅक्स आहेत, तिकडे थोडेफार हॉटेल आहेत. व्हेरी मच सिमिलर. सनसेट तर झालेच आहे, तसं नवीन काय नाही इथे, तेच आहे. त्याचा थोडस वॉक करूया, नंतर मग परत
थाली खायच्या ह्याच्यामध्ये जाऊया, म्हणजे असं म्हणजे शोधूया. ते काय बोलू काय नाही समजत नाहीये. चलो चलते चलते कुछ ना कुछ करते हैं. सो गोइंग बॅक, आता आपला जो संजय भाऊ आहे तो इथेच आला आहे, जवळपासच आला आहे. इथे गोटपी हॉटेलमध्ये तो जेवायला आला आहे. सो मी पण चाललो आहे तिकडे. जो मी ते जेवणार नाही आहे. आय विल जस्ट हॅव व्हॉट यू से लेमन सोडा कात्री घेईन मी. नंतर मग तिथे जाऊन बसेन, विचार करेन की कुठे जायचं आहे करून. मे बी त्याच्यासोबतच जाईन मी. तो पण ही इज हॅविंग अ स्कूटर आणि आपल्याकडे बाईक आहे. अँड दिस इज द प्लेस वेअर आय हॅड अ रॉस ऑमलेट. ब्युटिफुल प्लेस, छान. आणि तो बोलायला पण खूप छान होते ते काका. इथून राईट आहे आपलं हॉस्टेलर. आणि लेट्स सी. तर तिथे आलो आहे हुडपीमध्ये. आपला मित्र इथे आला आहे. तर ह्याला जस्ट कंपनी देऊया बोलून. लाल वाली ले ली? कितने में पड़ी? कितने में पड़ी? तर आता मी संजय सोबत त्याच्या साईडला चाललो आहे. तो इथून 5 किलोमीटरमध्ये राहतोय. तर त्याच्या इकडे काहीतरी हॉटेलमध्ये जाऊन काहीतरी खाऊन घेईन मी. अरे कुठे गेला वाटते, चुकला वाटते. तर त्याच्या इथे पुढे जाऊन खाऊन घेईन मी. आता हा एक व्हेजिटेरियन आहे, सो ही कॅन नॉट अकंपनी मी. मे बी करेल तर ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही आहे. बट आय गेट सम कंपनी. इश्यू तर नाही आहे, बट काय उगाच हे नको आला. तो आला तर ठीक आहे. सो आता आम्ही जातो आहे मोरजिममध्ये. मोरजिम असं कसं आहे की अरंबोल, पांढरम, मोरजिम आणि एक अश्विम करून एक बीच आहे मध्ये. तो सांगितला की ते कम्पॅरेटिव्हली चांगलं आहे जरा, म्हणजे चांगलं आहे, खाली आहे, साफ आहे, क्लीन आहे एकदम. बट इवन त्यालाही ह्याचं काय म्हणजे पोलोनमच जास्त आवडलं कम्पेअर टू दिस एरिया. सो ही रिलेट्स मी. अरे वा, इथे चांगलं आहे, नॉट बॅड. हे लेझी फॉक करून आहे, पण हे पण जाम एक्सपेन्सिव्ह आहे. चला इथे पण आहे म्हणजे मार्केट, म्हणजे एवढं अरंबोलमध्ये जायची काय गरज नाही आहे. इथे पण आहे, डिसेंट मार्केट आहे. बरं मला तर मला माहीतच नसतं की इथे जायचं असेल. ड्यून्स. अरे वा, ह्याचं मस्त कॅफे आहे काय. कुठेतरी ठीक आहे. मी इथे आलो आहे नागा कॅफेमध्ये. इथे ऑथेंटिक गोवन क्रुझिन भेटतं आहे. सो लेट सी इथे अजून दुसरीकडे जागा आहे का. सर बाहर के साइड बैठ सकते हैं क्या? वो साइड में बैठ सकते हैं? वो साइड में है क्या सीटिंग कि इधर ही यही है? ठीक है, 2 जन है. कहाँ बैठे बेटे? जे कुठलं तरी सुकट आहे आणि काय आहे आणि ह्याला काय म्हणतात माहित नाही. हे लोणचं, किंगफिश, चपाती आहे, पापड आहे आणि हे सॅलड आहे. हे त्याला जरा भारीच वाटतंय. बघूया आता टेस्ट करू. तर पहिलं बाईट घेतो. या ग्रेव्ही मध्ये तिखट आहे. कोकणी मसाला म्हणजे कोकणी नाही, ह्याचं जास्त इन्फ्लुएन्स आहे कोकोनटचं. खेकडाचं हे प्रॉपर खेकडा आहे, म्हणजे घरी घालतो मग.
आहे किंगफिश. असं का वाटतं की हे जरा सुरमईसारखं टेस्ट. मे बी सुरमईला इथे किंगफिश म्हणतात की काय. हे सुकट खातोय. सुकट मीडियोकर आहे, थोडा खात नाही. हे चांगलं आहे, हे चांगलं आहे, हे चांगलं आहे. हे काहीतरी व्हेज आहे पण काय माहित नाही काय करायचं. बीन्सचं भाजी आहे, बीन्स आणि कांदा. नॉर्मल आहे. तर हे पूर्ण संपवतो पण थोडा वेळ लागेल. नंतर भेटूया बाईकवर. सो इट वॉज वंडरफुल एक्सपिरियन्स. जरा बरं वाटलं गोवन थाई खाऊन. किती वेळापासून चाललेलं गोवन थाई शेवटी खाल्लं जावं एकदाच. म्हणजे ती खेक म्हणजे 450 रुपीजला होतं, विच इज नॉट दॅट चीप. एक्सपेन्सिव्ह होतं बट क्वालिटी होतं. किंगफिश मला असं वाटते की आपलं हे ते सुरमई आहे. सुरमई आहे. आणि बघायला गेलं ना मे बी 380 रुपये. किंवा आम्ही गणपतीपुळ्याला जेव्हा ते सुरमई थाई खाल्लेली ना ते पण समथिंग 380 रुपयाच्या आसपासच होती. पण तिकडचा जो सुरमईचा तुकडा होता तो जास्त मोठा होता आणि टेस्टी होता. हे रस्सा मला जे प्रॉन्सचा रस्सा होता ना तो जास्त टेस्टी लागला मला. ते किंगफिश ओके असा होता. तर माझ्या हिशोबाने बरं वाटलं. आता उद्या पण असं हेच थाई खायचं आहे की नाही असं कंपल्सरी नाही आहे. बट भाई मस्त होतं, आवडलं मला. सो आता उद्या तर मला माहीत नाही की उद्या वाटत नाही की उद्या पण काय ब्लॉग करेन, कारण उद्या पण कामच करायचं आहे. उद्या इकडचा शेवटचा दिवस. अँड टू बी व्हेरी फ्रँक आय डिडंट लाईक दिस एरिया मच. पण आता हे जे मोरजिम एरिया आहे ना ते जास्त हॅपनिंग आहे मांजरीमपेक्षा. सो जर तुम्ही हे व्हिडिओ बघत असले तर एकच सांगेन की सध्या नॉर्थ गोवामध्ये आता मी आता बागाविकाच्या त्या साईडला गेलोच नाही, कारण बागाविकातून खालच्या साईडला आहे. तेवढी हिंमत नाही परत जायचं तिकडे. सो इफ यू आर इन अ नॉर्थ गोवा आणि तुम्ही या सगळ्या प्लेसमध्ये असले ना तर प्लीज डोंट स्टे इन मँड्रिम. स्टे इन आयदर ऑन आरंबोल नाहीतर स्टे इन मोरजिम. पण तिथे जरा बरं वाटेल तुम्हाला. बाकी काय आता झोपून जाईन. अजून काय आता जर राहिलं करून. मग तिथे रात्रीचं कसं म्हणजे मला नाही वाटतं की पार्टी का होत असेल करून. आणि थोडेसे गेस्ट आलेत त्या टाईपचे आणि आय डोंट थिंक सो आय एम गोना जॉईन देम. मी आपलं झोपून जाईन. सो आय होप यू लाईक दिस स्मॉल व्हिडिओ अबाउट आरंबोल आणि ह्याचं. जर आवडलं तर लाईक करू शकता, सबस्क्राईब पण करू शकता. नाही करायचं असेल तर नाही, तुमचं तुम्ही बघून घ्या. बाय. गुड मॉर्निंग. इट्स टू अर्ली. चंद्राचं रिफ्लेक्शन छान दिसतंय याच्यामध्ये. कॅमेरामध्ये दिसतंय की नाही माहीत नाही. बट इट्स ऑलमोस्ट 6:30 आणि मी इथे आलो आहे. बापरे, हा का भुकतोय बाबा. भुकू नको. तो थोडंफार सनराईज होतं इकडे. आणि आत्ता जरा लोक दिसायला लागले. तेव्हा तर ज्या घाबरलेलो मी. फुल अंधार होतं आणि कुत्रे असे भुकत होते. मला काय बाबा काय आहे काय बाबा. पण नाही काय केले नाही तसे. सो दिस इज द लास्ट डे. उद्या आपण इथून निघणार. असं वाटलं की आज 6 वाजता माझं राग आलं तर मला वाटलं की चल जरा जाऊन वॉक करून येऊया. अर्ली मॉर्निंग वॉक खूप छान वाटतं इथे. आणि ॲक्च्युअलमध्ये हे बीचमध्ये वॉक करणं म्हणजे अर्ली मॉर्निंग बीचवरनं वॉक करणं ॲक्च्युअलमध्ये चांगलं वाटतं. ते मिलिमिस्टिक लोक असतात म्हणजे ऑलमोस्ट क्राऊड नसतं बिलकुल. तरी आत्ता थोडीशी लोक दिसायला लागले. विच इज म्हणजे तर जरा हे वाटतं की म्हणजे धीर वाटतं. नाहीतर काहीतरी वेगळ्या विचार यायचे. आणि काय नाही, बीच आहे मागे, आरंबोल आहे. काल तिथेच गेलेलो आणि इथून चालत गेलो. मे बी तिथे पोचून पण जाईल. आता परत चाललोय. 6:30 झाले ते 6:45 झाले आता. तर मे बी जाऊन 7 वाजेपर्यंत जाईन मी. मग आपलं रुटीन स्टार्ट. आता थोडेसे लोक दिसायला लागलेत. भाईसाहेब तिकडचे लोक तर सकाळीच बिअर घेऊन बसलेत. क्या होणार ये जमाने का.
आता 7 वाजलेत. थोडंसं बसतो इथे आणि तर तळवे दुखा लागलेत अचानक, काय माहित नाही, जरा दुखा लागलेत. तर हे बघा खायला काय खजाना आहे का भेटलंय का. सूर्य एकदम ऑलमोस्ट किती 2-4 मिनिटात त्यांनी खोदलं एवढं. रस्ता चुकलेलो मी म्हणून मॅप लावलो मी. ॲक्च्युली एवढं हे नव्हतं, पण काल रात्री आलो होतं, पण थोडंसं वाटतं एक टर्न मी मिस केलेलं, थोडं लक्षात नव्हतं माझं. एनी हाव आता इथे एक अश्विमकोन बीच आहे जे मँड्रम आणि ह्याच्यामधलं आहे, मोरजिमच्या मध्ये एक बीच आहे आणि ते बीच ॲक्च्युली छान आहे असं तुम्हाला मित्र बोलला, तो संजय बोलला. तर आज संध्याकाळी तिकडे जायचा प्लॅन आहे. आता ते मी रेकॉर्ड करेन, ते ब्लॉग करेन की नाही मला माहीत नाही, बिकॉज निघायचं पण आहे, उद्या सकाळी निघायचं आहे. आणि ॲक्च्युली माझ्याकडे डाऊट आहे की काय करायचं मेन. जर इथे नाश्ता ॲक्च्युली 8:30-9पर्यंत भेटतं, 8:30-9पर्यंत भेटलं तर समजा तर पकडूया 9 वाजतील, नाही 9:30 वाजतील निघाला, आणि 9:30 वाजता म्हणजे जास्तच लेट होऊन जाईल. ऑरेल्स इकडचा फ्री नाश्ता हे गिवअप करून सकाळी पहाटेच निघाला बरं, म्हणजे ॲटलीस्ट 7 वाजेपर्यंत तर निघू शकतो आपण, 5ला उठलं तरी. तर हे 2 ऑप्शन्स सध्या आहेत माझ्याकडे. बट स्टील बापरे, हा काय हा फिरंगी पेंटिंग करतो आहे, तर त्याचं स्वतःचं हे असेल वाटते, दुकान असेल. नाईस. तर ह्या 2 गोष्टीवर मी जर कन्फ्यूज आहे, तर आता बघूया काय कसं काय निष्कर्ष लागते त्याचा. आणि वाटते दिस इज द अश्वित विन बीच आहे. ओ वाव, हे छान आहे यार, हे नाईस यार, मस्त आहे एकदम. जास्त नाही लोक आणि पाणी खूप पुढेपर्यंत आहे. हां छान आहे एकदम. आता हेच ते बीच आहे ते माहीत नाही, जर हे असेल तर मग इट इज नाईस. अरे भारी कॅफे आहे भाई, एकदम छोटं आहे पण छान आहे. तर आता पार्किंग करून टाकूया, म्हणजे छान वाईब्स येते. तर पार्किंग साईडला करून टाकूया आणि मग वरती जाऊन काम करत बसूया. ओके ओके ओके, भुलला नाही म्हणजे काही नाही. तर परत एकदा दाखवतो. जरा वरती आहे का जागा, नो स्मोकिंग एरिया, व्हेरी गुड. आय हेट फुकरे पीपल. लेट सीट हिअर. ह्याच्यामध्ये आपल्याकडे आउटलेट आहे. तर असं एक नॉर्मल कॉफीमध्ये बसलो आहे मी कॉफी ऑर्डर केलं आणि वाफा मस्त इकडे तर इथे 1-2 तास काम करेन, थोडंसं लंच वाटते ते इथेच करेन, नंतर मग 4 वाजेपर्यंत मग परत रूमला जाऊन साइन अप करू. मस्त वाटते, म्हणजे माहोल छान आहे. आता हे आहे अवाकाडो स्प्राउट सॅलड, व्हेजच आहे, बोलला जरा फिलिंग आहे करून. आता नुसतं मी आणि एक माझे कपल आहेत, बाकी कोण नाही याच्यामध्ये. हा थोडंसं गरम व्हायला लागलं, मे बी अजून तास 1.5 तास बसून मी निघून जाईन. पण असं सेटअपमध्ये काम करायला जर बरं तर वाटतं, म्हणजे काहीतरी चेंज म्हणून. तर मग सॅलड खाऊया आणि निघूया.